पाऊस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। मुसळधार पावसानं पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी वेंगुर्ले तालुक्याला झोडपून काढलं। सतत कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं होतं, तर ठिकठिकाणी पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली। नदी, ओहोळ, नाले तुडुंब भरून वाहत असल्यानं शेती शेजारी असणारी भात, नारळ, सुपारीची शेती पाण्याखाली गेली होती। दुपारनंतर पावसानं अधिक जोर धरल्यानं सावंतवाडी तुळस मार्गे वेंगुर्ला मुख्य मार्गावर असलेल्या तळवडे होडावडा पुलावर पाणी येऊन सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक ठप्प होती। तालुक्यात सायंकाळी उशिरापर्यंत सुमारे 2 लाखांच्या नुकसानीची नोंद आपत्ती विभागाकडे झाली आहे। या पावसामुळे सावंतवाडी मठ मार्गे वेंगुर्ला मुख्य रस्त्यावरील आडेली इथं सकाळी झाड पडून काही तास वाहतूक ठप्प होती। आडेली कांबळेविरी येथील ज्ञानेश्वर प्रभू खानोलकर यांची भातशेती आणि बागायती संपूर्ण पाण्याखाली गेली होती। टांग येथील ऑगस्टिन फर्नांडिस यांच्या घरावर झाडाची फांदी पडून 50,000चं नुकसान। आरवली येथील ब्राह्मण प्रासादिक नाट्य समाजाच्या इमारतीवर झाड पडून सुमारे 1,20,000चं नुकसान। पालकरवाडी येथील जयश्री विजय कुबल यांच्या घरावर झाड पडून सुमारे 40,000 रुपये। सागर तीर्थ येथील श्री मेंडिस यांच्या घरावर झाड पडून 6,000 रुपयांचं एकूण सुमारे 2,16,000 रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती तालुका आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।